नमस्कार सर्व शेतकरी बंधू भगिनींना. जय जवान जय किसान जय विज्ञान. प्रत्यक्ष कृषी दर्शनमध्ये सर्व शेतकरी बांधवांचं अगदी मनपूर्वक स्वागत आहे. तर शेतकरी बंधूंना आज आपण कारली लागवडीबद्दल माहिती जाणून घेणार आहोत. विषयाला सुरुवात करत असताना एक सर्वांना विनंती आहे की कोणतंही काम जर निवडलं तर ते एकतर मनापासून करा किंवा त्यामध्ये एक सातत्य ठेवा. यश आलं नाही म्हणून माघारी घेऊ नका. शेवटच्या क्षणापर्यंत लढत राहा. तर शेतकरी बंधूंनो, आपण या ठिकाणी मल्चिंगवरती कारली लागवड करत आहोत. तर अनेक अथक परिश्रमानंतर आपल्याला या ठिकाणी मल्चिंगवरती आपल्याला शेती आणण्यामध्ये यश आलेलं आहे. तर इथपर्यंतचा प्रवास खूप खडतर होता, पण इथून पुढंचा प्रवास हा नक्कीच आपल्याला दिशा देणारा असेल. तर शेतकरी बंधूंनो, कारली लागवडीबद्दल आपण माहिती पाहणार आहोत. तर कारली लागवड ही पावसाळी खूप रिस्की असते. तर त्यामुळं मल्चिंग अंतरणं तितकंच महत्त्वाचं असतं आणि येणाऱ्या काळामध्ये याचे दर चांगले असतीलच असं नाही. तर दर निश्चिती याच्यामध्ये नसते. तर कारली लागवडीचं योग्य अंतर या संदर्भात आपण पाठीमागे जुने व्हिडिओ टाकलेले आहेत, तर ते जाऊन बघू शकता. तर कारली लागवड जून, जुलै, ऑगस्ट किंवा सप्टेंबर महिन्यापर्यंतही करू शकता, जेणेकरून हिवाळ्यामध्ये प्लॉट चालू शकतो आणि हिवाळ्यात यापेक्षाही दर चांगले असतात. तर मागणी आणि पुरवठा लक्षात घेऊन त्या ठिकाणी दर निश्चिती सांगता येत नाही, पण सातत्य जर ठेवलं तर येणारा काळ हा शेतीचाच आहे. कोणी कितीही मार्केट गाजू द्या, कोणी काय म्हणायचं म्हणू द्या, पण हे शेती हा व्यवसाय कधी न बंद पडणारा व्यवसाय. बाकीचे इतर व्यवसाय काही मोडकळीस येतील, काही बंद पडतील, नवीन व्यवसायांची निर्मिती होईल, मजुरांना मनुष्यबळ शेतकऱ्यांना मनुष्यबळ अपुरं पडेल, अन्नधान्याची तुटवडा निर्माण होईल, अशा काहीतरी आव्हानं येतील. पण शेती हा बंद कधीच न पडणारा व्यवसाय आहे. म्हणून त्यामुळे शेतकरी बांधवांनो, सातत्य ठेवा, शेती विकू नका आणि शेतीच्या नवनवीन तंत्रज्ञानाचा शोध घ्या आणि त्याच्यामध्ये आपण स्वतः राहावा, जेणेकरून आपल्याला सातत्य ठेवून जर काम केलं तर त्याच्यामध्ये नक्कीच यश येणार. पण खचून जाऊ नका. परिस्थिती कितीही डबघाईला आली तरी स्वतःला सांगा की अजून आपण या शर्यतीमधून माघार घेणार नाहीत. तर चला थांबू इथेच आणि पुन्हा भेटूयात शेतीविषयक अशाच नवनवीन अपडेट माहितीसह. तर कारली लागवडीबद्दल ही माहिती तुम्हाला कशी वाटली नक्कीच कळवा. थांबू इथेच. धन्यवाद.